गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील तिडका ते सौंदण हा ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आज 7 वर्षांपासून पूर्णपणे उद्ध्वस्त अवस्थेत आहे। रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे, उखडलेला डांबर, पावसाळ्यात चिखल आणि डबकी यामुळे या मार्गावरून प्रवास करणं म्हणजे एक प्रकारे जीव धोक्यात घालण्यासारखं झालंय। ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि कामगार या सर्व घटकांना दररोज या रस्त्यामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन करावे लागत आहे। वाहन चालकांची तर अक्षरशः कसरत होते। अनेक वाहनांचे टायर, सस्पेन्शन आणि इंजिन यांना नुकसान होत आहे। तरीही जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेले कर्मचारी कान्हाडोळा करत असल्याचं चित्र दिसत आहे। ग्रामस्थांनी वारंवार अर्ज, निवेदन आणि बैठकीतून या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली, मात्र निधी अभावी निमित्त सांगून काम टाळलं जातंय। 7 वर्ष झाली तरी शासनाने या मार्गाकडे लक्ष दिलं नाही। पावसाळ्यात या रस्त्याचा प्रवास करणं म्हणजे मृत्यूला थेट आमंत्रण ठरते, असं नागरिकांचं म्हणणं आहे। या रस्त्याने दररोज अनेक शेतकरी बाजारपेठेत जातात, पण खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे त्यांना उत्पादन वाहतुकीत मोठी अडचण निर्माण होतो। रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवाही या मार्गावर अडकतात, ज्यामुळे जनतेचा रोष वाढत चाललाय। गावकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर संपूर्ण तिडका सौंदण परिसरातील जनता रस्त्यावर उतरेल। शासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला त्रास आता असह्य झालाय। हा रस्ता केवळ 2 गावांना नाही तर आसपासच्या अनेक लहान वस्ती, शाळा आणि शेती क्षेत्रांना जोडतो। त्यामुळे हा मार्ग ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शासनाने तात्काळ निधी मंजूर करून या रस्त्याचं काम हाती घेणं अत्यावश्यक आहे। जनतेचा सवाल आहे, 7 वर्षाचा हा अंधार कधी संपणार? तिडका ते सौंदण मार्गाचं वास्तव्य पाहता प्रशासनाचं दुर्लक्ष स्पष्ट दिसतं। आता ग्रामस्थांच्या सहनशीलतेचाच अंत होत असून विकास फक्त कागदावर आणि जनतेचा त्रास रस्त्यावर, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश रंधाकोळी, गोंदिया, भंडारा। पण सडक अर्जुनी तालुक्यातील तिडका ह्या गावामध्ये आहोत आणि ह्या गावामधल्या रस्ता जो तिडका ते पर्यंत जोडणारा जो मार्ग आहे हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असून ह्या मार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे। मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी खूप साचलेलं आहे। तरी पण त्या तिडक्या गावातील लोकांशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार साहेब, परिचय सांगा। मी सडक अर्जुनी तिडक्याला राहतो। माझ्या तिडका गावाची सौंदळ जात आहे, तरी पण हा रोड एकदम अवस्था 7 वर्षापासून खराब आहे। तरी या रोडाची व्यवस्था करावी। गरजा महाराष्ट्र 24 न्यूज साठी आकाश नंदागवडी सोबतच राकेश शिंदे।